नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टार्गेट MPSC UPSC. आपण प्राचीन भारताच्या इतिहासावरती बेसिक लेक्चर सिरीज आधी घेतलेली आहे आणि ठरल्याप्रमाणे आपण आता आपल्या स्टँडर्ड लेक्चर सिरीजवर या ठिकाणी येऊन पोहोचलेलो आहोत. आता हे माझं तिसरं लेक्चर आहे. यापूर्वी मी तुम्हाला 2 लेक्चर्स त्या ठिकाणी दिलेले आहेत. कृपया विद्यार्थी मित्रांनो आपण ते 2 लेक्चर्स जे आहेत ते बघून घ्यावे ही विनंती. ही जी लेक्चर सिरीज आहे ही स्पेशल UPSCच्या मुलांसाठी आहे, मी तुम्हाला स्पष्ट करतो. आणि UPSCचा प्री आणि मेन्स ह्या दोन्हीही म्हणजे दोन्हीही टप्पे पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षा UPSCचा आपण यामध्ये कव्हर करणार आहोत. त्यामुळे हे डिटेलमध्ये तुम्हाला मी स्टँडर्ड लेक्चर सिरीज देतो आहे, हे कृपया तुम्ही लक्षात ठेवा. आपण ॲन्शियंट हिस्ट्री ऑफ इंडियावरती आपलं पहिलं चॅप्टर जे आहे ते स्टार्ट केलं आहे, ते आहे सोर्सेस ऑफ ॲन्शियंट हिस्ट्री ऑफ इंडिया. आपण यामध्ये इंडिजिनस सोर्सेस आपण अभ्यासले. इंडिजिनस सोर्सेसमध्ये लिटरेचर आणि आर्किओलॉजिकल सोर्सेस आपण या ठिकाणी अभ्यासलेले आहेत. पहिल्या आणि दुसऱ्या लेक्चरमध्ये आपण अभ्यासले आहेत. आता आपण या फॉरेन सोर्सेसविषयी आपण अभ्यासणार आहोत. आणि फॉरेन सोर्सेसमध्ये पण क्लासिकल सोर्सेस, काही चायनीज सोर्सेस म्हणजे की काही म्हणजे यात्रेकरू जे होते ते भारतामध्ये आले होते, तर त्यांनी काय लिहून ठेवलं आहे, तर त्यांचे चायनीज सोर्सेस. काही मुस्लिम सोर्सेस, काही मुस्लिम लोक जे आहेत ते भारतामध्ये आले आणि त्यांनी काही भारताविषयी लिहून ठेवलं आहे, तर ते काही सोर्सेस असे आपल्याकडे फॉरेन सोर्सेसमध्ये क्लासिकल सोर्सेस, चायनीज सोर्सेस आणि मुस्लिम सोर्सेस असे 3 सोर्सेस आहेत. त्यातला पहिला सोर्सेस आहे ग्रीक अँड रोमन सोर्सेस. ठीक आहे ना, म्हणजे ग्रीक लोक आणि काही रोमनचे म्हणजे ते तिथले लोक ते कोणकोणते होते, त्यांचे काही सोर्सेस त्यांनी काय लिहून ठेवले त्याविषयी आपण बघूया. तर हेरोडोटस, he has described the political condition of the northwest India in his famous book The Histories. एक द हिस्ट्रीज नावाचं बुक आहे, हेरोडोटस यांनी ते लिहिलेलं आहे. एक हेरोडोटस हा आहे आणि या हेरोडोटस यांनी एक द हिस्ट्रीज नावाचं एक फेमस बुक त्यांनी लिहिलेलं आहे. आणि त्या बुकमधून आपल्याला पॉलिटिकल कंडिशन आपल्याला कळते नॉर्थ वेस्ट इंडियाची. ठीक आहे, नॉर्थ वेस्ट इंडिया म्हणजे कोणतं तुम्हाला माहिती आहे, नॉर्थ वेस्ट म्हणजे कुठला आपला पंजाबचा आहे ना. तर मेगास्थेनीज कोण होता आपल्या सर्वांना माहिती आहे. मेगास्थेनीज कोण होता, हा तर सेल्युकस निकेटर जो होता ग्रीक राजा, त्याचा हा भारतातला राजदूत होता. ठीक आहे, ही वॉज अन ॲम्बॅसेडर ऑफ सेल्युकस ॲट द कोर्ट ऑफ चंद्रगुप्त मौर्य. चंद्रगुप्त मौर्याच्या दरबारामध्ये हा जो मेगास्थेनीज होता हा कोण होता, एक ॲम्बॅसेडर होता. कोणाचा, तर सेल्युकसचा. ही रोट अ बुक ऑन इंडिया कॉल्ड इंडिका. त्यांनी भारतावरती एक बुक लिहिलं आहे, त्याचं नाव आहे इंडिका. ठीक आहे ना, इंडियावरती एक बुक लिहिलं त्याचं नाव आहे इंडिका. द ओरिजिनल वर्क हॅज बीन लॉस्ट बट इट हॅज बीन प्रिझर्व्ड ओनली इन फ्रॅगमेंट्स कोटेड बाय सबसिक्वेंट क्लासिकल रायटर. It gives valuable information not only about the system of Maurya administration but also about social classes and economic activities in the Mauryan period. म्हणजे आपल्याला माहिती आहे की मेगास्थेनीज केव्हा आला, मेगास्थेनीज आला चंद्रगुप्त मौर्याच्या काळामध्ये. त्यामुळे मौर्य काळातल्या ज्याही काही गोष्टी असतील त्या सर्व म्हणजे त्या सर्व आपल्याला म्हणजे पॉलिटिकली असतील, सोशली असतील, इकॉनॉमिकली असतील, प्रत्येक गोष्टी आपल्याला त्या काळामधल्या या मेगास्थेनीजच्या इंडिका या ग्रंथातून आपल्याला समजतात. ठीक आहे ना, या ठिकाणी तुम्हाला मी चित्र दाखवलं मेगास्थेनीजच्या बाजूला. एक ॲनॉनिमस काही ऑथर आहेत. ॲनॉनिमस म्हणजे कसे ऑथर की अज्ञात आहेत, ते म्हणजे हे कोण लिहिलं आहे आपल्याला त्याविषयी माहिती नाही, अज्ञात असे काही लेखक आहेत. द पेरिप्लस ऑफ इरिथ्रियन सी विच वॉज रिटन बाय अन ॲनॉनिमस ऑथर. एक कुठला तरी अज्ञात असा कोणीतरी लेखक आहे, त्याने पेरिप्लस ऑफ द इरिथ्रियन सी हे लिहिलं आहे. डिस्क्राईब द रोमन ट्रेड इन द रेड सी. रेड सी म्हणजे तांबडा समुद्र जो आहे त्याच्यामध्ये रोमन ट्रेड कसा व्हायचा. पर्शियन गल्फ अँड इंडियन ओशन म्हणजे जो रोमन लोक होते, रोमन लोकांचा ट्रेड जो व्यापार होता हा रेड सी, पर्शियन गल्फ आणि इंडियन ओशनमध्ये कसा व्हायचा त्याविषयी आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे पेरिप्लस ऑफ द इरिथ्रियन सीमध्ये. ठीक आहे, आता टॉलेमीज बुक जॉग्राफी प्रोव्हाइड्स व्हॅल्युएबल डेटा फॉर द स्टडी ॲन्शियंट जॉग्राफी अँड कॉमर्स ऑफ इंडिया. टॉलेमीचं जॉग्राफीवरचं बुक आहे ते आपल्याला अत्यंत महत्त्वाचा डेटा देते, म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला डेटा पुरवते. ॲन्शियंट जॉग्राफी म्हणजे प्राचीन भारतामध्ये म्हणजे प्राचीन काळामध्ये जो जॉग्राफीचा त्या काळामध्ये जे अभ्यास करत होते आणि त्या काळामधले जे कॉमर्स जे होतं है ना, त्याच्याविषयी आपल्याला सर्व माहिती आपल्याला टॉलेमीच्या या ग्रंथातून आपल्याला मिळते. एका लिनी, तर लिनीचा नॅचरल हिस्टोरिया
which related to the first centuries AD was written in Latin and tells us about trade between India and Italy. भारत आणि इटलीमधला दोघांमधला जो ट्रेड होता त्या ट्रेडविषयी आपल्याला कळते. त्याने लिहिलेलं पुस्तकाचं नाव आहे, ग्रंथाचं नाव आहे नॅचरल हिस्टोरिया. ठीक आहे ना. तो फर्स्ट सेंचुरीमधला आहे आणि तो लॅटिन भाषेमध्ये त्या ठिकाणी लिहिलेला आहे. ठीक आहे, लॅटिन भाषेमध्ये. एका कॉस्मॉस इंडिकोप्लुटेक्स, द लास्ट ग्रीक रोमन स्कॉलर who wrote on India was called Cosmos Indicopleustes, who belonged to Alexandria. हा अलेक्झांड्रियाचा होता. अ सेंटर ऑफ हेलेनिस्टिक कल्चर इन इजिप्त, एक सेंटर आहे हेलेनिस्टिक कल्चर इजिप्तमधलं, तिथला हा म्हणजे तिथच्या सेंटरचा हा होता. ही रोट ख्रिश्चन टोपोग्राफी विच मेन्शन ख्रिश्चन इन इंडिया अँड श्रीलंका अँड ऑल्सो रेफर्स टू हॉर्स ट्रेड, म्हणजे घोड्यांचा त्या काळामध्ये व्यापार जो होत होता त्या व्यापाराविषयी लिहिलेला आहे. आणि त्यांनी भारतामधले ख्रिश्चन आणि श्रीलंकाविषयी पण त्यांनी त्या ठिकाणी लिहिलेलं आहे. कॉस्मॉस इंडिकोप्लुटेक्स काय ना, हा लास्ट कोण होता? हा रोमन असा स्कॉलर होता की ज्यांनी आपल्या भारताविषयी त्यांनी लिहिलेला आहे आणि त्याला आपण काय म्हणतो? कॉस्मॉस इंडिकोप्लुटेक्स. आता काही चायनीज रायटर. द चायनीज ट्रॅव्हलर्स केम टू इंडिया टू व्हिजिट बुद्धिस्ट श्राईन्स अँड टू स्टडी बुद्धिझम. बघा, आपल्या भारतामध्ये बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार त्या काळामध्ये झाला आणि त्या बौद्ध धर्माचा अभ्यास करण्यासाठी, त्यांच्या धार्मिक स्थळांना भेटी देण्यासाठी काही यात्रेकरू होते, काही चिनी यात्रेकरू, ज्याला आपण म्हणजे पिलग्रॅम्स असं म्हणतो. पिलग्रॅमर्स जे होते ते आपल्या भारतामध्ये त्या काळामध्ये आले आणि त्यांनी काहीतरी लिहून या ठिकाणी ते ठेवलं आहे आणि ते आपला बुद्ध धर्म आहे त्यांनी चायनामध्ये असेल, जपानमध्ये असेल, अशा म्हणजे आशिया खंडामध्ये पसरवण्याचं काम या चायनीज रायटर लोकांनी केलं. ठीक आहे, यात्रेकरूंनी केलं. त्यातला पहिला फाईयान. ही केम टू इंडिया ड्युरिंग द रेन ऑफ चंद्रगुप्ता सेकंड. ही रोट फुकोकी. He describes the social, religious and economic conditions in India in the age of the Gupta. बघा, गुप्त काळामध्ये आला तर चंद्रगुप्त सेकंड जो होता, चंद्रगुप्त सेकंडच्या काळामध्ये हा फाहियान आला. आणि हा जो फाहियान आहे हा चंद्रगुप्त सेकंडच्या काळामध्ये आला आणि त्यांनी त्या काळामधलं सामाजिक, धार्मिक, आर्थिक जेवढ्या कंडिशन जेवढे असतील त्यांच्या स्थितीत त्यांच्यावर त्यानं प्रकाश टाकला. आणि गुप्त काळामधलं आपल्याला प्रशासन समजण्यासाठी, तेव्हाचं माहिती समजण्यासाठी आपल्याला अत्यंत महत्त्वाचा फुकुकी नावाचा ग्रंथ त्याने लिहिलेला आहे. तो आपल्याला अत्यंत महत्त्वाची माहिती त्या ठिकाणी देतो, फाहियान. ठीक आहे. आता ह्युएनसांग. शेजारी तुम्हाला जे चित्र दाखवलं आहे ते ह्युएनसांगचं आहे. ठीक आहे. ह्युएनसांग जो होता हा आला होता हर्षवर्धनाच्या काळामध्ये. ठीक आहे. आणि त्याने सी युकी नावाचा ग्रंथ लिहिला आहे. ही इज कॉल्ड द प्रिन्स ऑफ पिलग्रिम्स. या ह्युएनसांगलाच यात्रेकरूंचा प्रिन्स असं म्हणतात, कारण हा भारतामध्ये खूप फिरला. ठीक आहे ना. त्यामुळे याला काय म्हणतात? प्रिन्स ऑफ पिलग्रिम्स. मास्टर ऑफ द लँड अँड प्रेझेंट साक्यमुनी. याला मास्टर ऑफ द लँड आणि प्रेझेंट साक्यमुनी आपण असं म्हणू शकतो. अ बायोग्राफी ऑफ ह्युएनसांग वॉज रिटन बाय हिज फ्रेंड. एक ह्युएनसांगवरची जीवनचरित्राचा मित्र जो होता त्याने लिहिलं आहे. त्याच्या मित्राचं नाव आहे ह्युली. ठीक आहे ना. ह्युली नावाचा मित्र आहे आणि ही कॉल्ड इंडिया इंतू. त्यांनी काय म्हटलं भारताला? त्यांनी भारताला म्हटलं लँड ऑफ द मून, ज्याला आपण काय म्हणतो? इंतू. चायनीज भाषेमध्ये इंतू. इंतू म्हणजे काय? लँड ऑफ द मून. ठीक आहे ना. त्यांनी असं म्हटलेलं आहे. तर हा ह्युएनसांग तुम्हाला बाजूला दाखवलेला आहे. याच्याविषयी माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे की हर्षवर्धनाच्या काळामध्ये आला होता. प्रश्न सरळ असाच येतो की ह्युएनसांग कोणाच्या काळामध्ये आला? तर हर्षवर्धनाच्या काळामध्ये आला. किंवा त्याने कुठला ग्रंथ लिहिला? तर सीयुकी नावाचा ग्रंथ लिहिला. इथपर्यंतच माहिती, त्याच्या पलीकडे माहिती येणार नाही. ठीक आहे. आता इत्सिंग. ही व्हिजिटेड इंडिया ड्युरिंग द 7th century AD. यांनी भारताला 7व्या शतकामध्ये त्या ठिकाणी भेट दिली. अँड ही हॅज लेफ्ट युजफुल इन्फॉर्मेशन अबाउट द सोशल अँड रिलिजियस कंडिशन ऑफ द पीपल. आणि त्यांनी त्या काळामधल्या धार्मिक कंडिशन वगैरे ज्या होत्या, सामाजिक कंडिशन लोकांची कशी होती त्याच्याविषयी त्यांनी लिहून गेलेला आहे तो इत्सिंग. ठीक आहे. तुम्हाला शेजारी जो फोटो दाखवला आहे तो इत्सिंगचा आहे. तिबिटन हिस्टोरियन्स होते काही, लाईक तारानाथ इन हिस्ट्री ऑफ बुद्धिझम गिव्ज अ व्हॅल्युएबल इन्फॉर्मेशन अबाउट बुद्धिझम. एक तारानाथ, त्या ठिकाणी तारानाथ नावाचा एक तिबिटन हिस्टोरियन आहे. त्यांनी बुद्धिझमविषयी त्यांनी लिहिलेलं आहे आणि ते आपल्याला त्या काळातलं बुद्धिझमविषयी अत्यंत महत्त्वाची माहिती त्या ठिकाणी देतो. का तिबिटन वर्क ॲट लाईक मनी का अँड बूम. अ सॅक्रेड हिस्ट्री ऑफ तिबिटन अँड बूस्टोन चॉस बून द बर्थ ऑफ लॉ ऑल्सो गिव्ज व्हेरी युजफुल इन्फॉर्मेशन अबाउट हिस्ट्री ऑफ इंडिया. हे तुम्ही वाचता ना, हे मनी का बूम
आणि बूस्टोन, चॉसब्यून हे ते तिबिटियन लॉज आहेत काही, ठीक आहे ना. हे तिबिटियन लॉज आहेत. ते तिबिटियन लॉज म्हणजे असे की त्या काळातले जे तिबिटियन राजे जे होते, त्या काळातले जेवढे राजे असतील त्यांच्या दरबारामध्ये ह्या सर्व काही लॉ वगैरे चालायचे सर्व लॉज आहेत, ठीक आहे. लक्षात ठेवा, याच्यावर प्रश्न येणार नाही, मात्र फक्त एवढंच तुमच्या लक्षात असायला पाहिजे, ठीक आहे. तर त्यांनी मग काय लिहून ठेवलं, तर त्या काळातली आपल्याला माहिती यावरून आपल्याला मिळते आहे. आता आपण अरब ट्रॅव्हलर्स काही आले, अरब म्हणजे काही मुस्लिम त्या काळामध्ये आपल्या भारतामध्ये आले, त्यांनी काही लिहून गेले, त्यांच्याविषयी आपण बघूया. तर सम अर्लियर अरब रायटर्स वेअर सुलेमान, ठीक आहे ना, सुलेमान अँड अल मसुदी. सुलेमानला का सिलसिलात उल तारिक अँड अल मसुदीला आपण मुरुज उल जाहब असं आपण त्या ठिकाणी संबोधतो. तर यांनी पण काही अरब हे काही रायटर होते, हे पण काही लिहून गेले. एक अल्बिरुनी अत्यंत महत्त्वाचं आहे आपल्या इतिहासामध्ये. हे व्हिजिटेड इंडिया ड्युरिंग द टाईम ऑफ महमूद ऑफ गझनी. महमूद ऑफ गझनीचा जो हे होता गझनी, याच्या काळामध्ये हा आला, ठीक आहे, महमूद ऑफ गझनीच्या काळामध्ये. अँड कंपोज तहकीक ए हिंद. हा प्रश्न कायम असतो, अल्बिरुनीवर प्रश्न आला तर तहकीक ए हिंद कोणी लिहिला, तर अल्बिरुनीने लिहिला. आणि अल्बिरुनीने कोणता ग्रंथ लिहिला, तहकीक हिंद. हा प्रश्न उलटसुलट आपल्याला विचारतात. इट डिस्क्राईब द कंट्री अँड इट्स इनहॅबिटंट्स. त्यांनी आपल्या कंट्रीविषयी लिहिलं आणि बाकी सर्व, ठीक आहे. खाली तुम्हाला अल्बिरुनीचा फोटो दाखवलेला आहे. त्यानंतर काही फॉरेन इन्स्क्रिप्शन्स काही आहेत, त्याच्यामध्ये बोगासकोई. द इन्स्क्रिप्शन फाउंड हिअर मेन्शन वैदिक गॉड्स मित्रा, वरुण, इंद्रा अँड नासत्या, विच टेस्टिफाईज द मुवमेंट ऑफ आर्यन ट्राईब. आर्य काळामधले जेवढेही ट्राईब म्हणजे जे भटकंती करायचे, इकडून तिकडे तिकडून इकडे असे ते फिरत होते ना, त्या काळामध्ये लोक जे होते, तर त्यांचे काही गॉड होते. तर ते बोगासकोई इथं ते आपलं म्हणजे ते बोगासकोई आहे तिथं आपल्याला सापडलेलं आहे. द इन्स्क्रिप्शन फाउंड हिअर मेन्शन वैदिक गॉड्स. तर ते म्हणजे वैदिक गॉड जे होते, मित्रा, वरुण, इंद्र, म्हणजे त्या काळातले बघा, तिथं मी तुम्हाला चित्र दाखवलेलं पहिलं, त्यातून तुम्हाला कळते बघा, ते गॉड तिथं बसला आहे, त्यांचा विराजमान झालेला आहे. म्हणजे ते कशाप्रकारे त्यांच्या गॉडला मानायचे, वैदिक गॉड होते ते आहे ना. आणि आर्य लोक जे होते त्यांचे हे गॉड होते, ठीक आहे. नंतर एक हेलिओडोरस. हा हेलिओडोरस कोण होता, तर हा एक ग्रीक ॲम्बॅसेडर होता, ग्रीक राजदूत होता. तर त्यांनी एक पिलर इन्स्क्रिप्शन त्यांनी एक केलेलं आहे बेसनगर गरुडामध्ये. द बेसनगर गरुडा पिलर इन्स्क्रिप्शन ऑफ हेलिओडोरस प्रोव्हाइड्स इन्फॉर्मेशन अबाउट भागवत रिलिजन इन इंडिया. भारतामधला जो भागवत रिलिजन जो होता, ठीक आहे ना, त्या भागवत रिलिजनविषयी या हेलिओडोरसने एक त्या ठिकाणी एक मोठा पिलर त्या ठिकाणी बेसनगर गरुडा पिलर ज्याला आपण म्हणतो तो उभारलेला. हा कुठं माहिती आहे का, विदिशामध्ये. विदिशा कुठं माहिती आहे, विदिशा आहे मध्य प्रदेशमध्ये, ठीक आहे. तर मध्य प्रदेशमधल्या विदिशामध्ये एक बेसनगर गरुडा पिलर इन्स्क्रिप्शन आहे जो हेलिओडोरस यांनी उभारलेला आहे. तुम्ही जर हा पिलर जर का बघितला, जवळून जर का बघितला, तुम्ही जर केव्हा गेलात नक्कीच बघा, त्याच्यावर काहीतरी कोरीव काम केलेलं आहे, त्याच्यावर तुम्हाला भागवत रिलिजनविषयी माहिती त्या ठिकाणी दिलेली आहे, ठीक आहे. तर या संपूर्ण माहितीतून आपल्याला त्या प्राचीन भारताचा जो इतिहास आहे आणि ज्या लोकांनी लिखाण करून ठेवलं आहे, काही इन्स्क्रिप्शन असतील, काही असतील, आपल्याला सर्व माहिती अशा रायटरपासून आपल्याला मिळते आहे, ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. आज आपण इथंच थांबूया, ठीक आहे. तुम्हाला हे चॅनल कृपया हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा. तुम्हाला लेक्चर आवडलं असेल तर प्लीज याला लाईक करा, याला शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका, ठीक आहे. तोपर्यंत जय महाराष्ट्र.